नमस्कार. किरात परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. किरात दिवाळी अंक प्रकाशित झाला असून तो सर्व सभासदांना पोस्टाने वितरित करण्यात आला आहे. जाहिरातदार, वाचक, हितचिंतक आणि लिहित्या हातांच्या सहकार्यानेच असा दर्जेदार अंक प्रकाशित करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे मनापासून आभार. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर पुरस्कृत कथालेखन स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या पहिल्या 3 कथा वाचनासोबत आमच्या या चॅनलवर आपण ऐकू शकणार आहात. नक्की अंक वाचा, कथा ऐका आणि ऐकवा. धन्यवाद. नमस्कार. किरात आयोजित व अरुण सावळेकर पुरस्कृत खुली कथालेखन स्पर्धा 2023 द्वितीय क्रमांक विजेती कथा राक्षस. लेखक व अभिवाचक प्रसाद खानोलकर. सीताराम पाण्यातून सावकाश बाहेर आला आणि ओहळाकाठच्या एका दगडावर येऊन बसला. त्याला एकदम थकल्यासारखं वाटू लागलं होतं. किंचित धापही लागली होती. तो ओलं अंग वाळवीत तसाच शांत बसून राहिला. ओहळाच्या आजूबाजूचा परिसर अगदी शांत स्तब्ध होता. वाहत्या पाण्याचा खळखळाट तेवढा ऐकू येत होता. थोड्या अंतरावर सीतारामाचा सफेद बाळ्या बैल संथ चरत होता. चरताना त्याच्या गळ्यातल्या घंटेचा मंद किणकिणाट तेवढा अधूनमधून ऐकू येत होता. अंगावरच्या गोमाशा हाकलताना गळ्यातल्या घंटेचा नाद एकदम उठे तेवढीच जाग ओहळावर होती. ओहळावर वाकलेली झाडं थंडावा पीत स्तब्ध उभी होती. इतर वेळी एखादा दुसरा माणूस कपडे धुत अथवा आंघोळ करीत बसलेले दिसे, पण आज ओळाचा काठ तसा निर्जनच होता. दूर कुठेतरी तांबट पक्षी ओरडत होता. सीतारामाचं अंग वाळत आलं, पण त्याला बरं वाटेना. 2 दिवसापूर्वीच तो तापातून उठला होता. घरातून नको नको म्हणत असताना बाळ्याला घेऊन खाली आला होता. आल्या आल्या बाळ्याला सोडून तो पाण्यात उतरला. शांत, स्वच्छ, हिरवट काळ्या डोहात डुंबण्याचा मोह तो आवरू शकला नव्हता. पाण्यात असतानाच त्याला एकदम अस्वस्थ वाटू लागलं होतं. आता बाळाला घेऊन घरी जावं या विचाराने तो पाण्यातून बाहेर आला होता, पण त्याला आता दगडावरून उठवत नव्हतं. तिकडे बाळ्याचे पोट आता भरत आलं होतं. त्याचा चरण्याचा वेगही मंदावला होता. आता तो नेहमीप्रमाणे धुडगूस घालण्याच्या बेतावत होता. बाळ्या तसा नाठाळ, खोडकर, बेभरवशाचा बैल. त्याच्याजवळ सीतारामाशिवाय कोणाचीच जाण्याची हिंमत होत नसे. बाळ्या तसा धिप्पाड नसला तरी हाडापेरानं दगडासारखा टणक होता. त्याची सरळसोट टोकदार शिंग त्याला आणखीनच उग्र बनवीत. डोळ्याची बोबळं ताणून पुढच्या खुरानं माती उकरत डुरकणारा बाळ्या यशवंताला मुळीच पसंत नव्हता. तो त्याला डाव्या डोळ्यानेही पाहून घेत नसे. त्याला काढून टाका म्हणून तो आपल्या बापाच्या म्हणजे सीतारामाच्या सारखा मागे लागला होता. 2च वर्षापूर्वी मळणी घालताना बाळ्याने माशा उडवायला झटकलेली मान सीतारामाच्या डाव्या कुशीत वीतभर करंगळी एवढा जाड ओरखडा काढून गेली होती. सीताराम थोडक्यात वाचला होता. त्यावेळेपासून यशवंता बाळ्याला काढून टाकण्यासाठी सीतारामाच्या सारखा मागे लागला होता. बाळ्या तसा होताच खोडचर. चरता चरता एकदम अंगात आल्यासारखा उड्या मारीत उधळे. मग तो त्या मस्तीत कुठे ढुशा मारी, काही डोक्यावर घेऊन नाचे. कुणाच्या कोंबड्याच्या करंड्या म्हणा, अंगणात वाळत घातलेल्या चादरी म्हणा, अडगळीतली खोकी म्हणा, आणखी काय काय जे समोर येईल तो डोक्यावर घेईल. आवाटातली माणसे बाळ्याला वचकून होती. बाळा येतोय म्हटले की वाट आपोआप मोकळी होई. एकदा तर त्याने एका कोसलेल्या मोठ्या केळीला सरळ धडक मारली. एक शिंग केळीच्या कंदात आरपार घुसून त्याचं अडकलं. त्याने बराच प्रयत्न करून पाहिला, पण त्याला ते काढता येईना. तो खूप धडपडला, जोर लावला. माणसं हा प्रकार दुरून पाहत होती. शेवटी बाळ्याने पाय घट्ट रोवून एक जोरदार हिसडा मारला. त्यावर राख आणि शेणावर पोचलेली मांडी एवढी जाड केळ घडासकट बाळ्याच्या डोक्यावर आली. तो ती घेऊन नाचत गोठ्यात आला. पुढे सीतारामाला त्याला त्यातून मोकळा करता करता नाकेनऊ आली. एकदा तर तो कुणाची तरी वाळत घासलेली लाल भडक साडी डोक्यावर गुंडाळून फिरवू लागला. साडी गुंडाळलेला आणि पांगुळ बैलासारखा फिरणाऱ्या त्या बाळाला पाहून लहान थोर खो खो हसू लागली. पोरं लांबूनच पण त्याच्या मागून मागून फिरू लागली. ते पाहून बाळाला अजून चेव चढला. तो शेपटी उडवत मागचे पाय झाडत वाकड्या तिकड्या अजून उड्या मारू लागला. तशी त्याचे ते साडीत लपेटलेले उड्या मारणारे सोंग पाहून माणसे हसून हसून बेजार झाली. त्या सीतारामही होता कौतुकाने हसत उभा.
हसतात काय? एक दिवस असोच कोणाक तरी शिंगार उचलून घेऊन गेलो काय बसा मगे रडत. यशवंत रागाने म्हणाला. नाही रे, बाळू माझं तसं साधो हा. सीताराम कौतुकाने म्हणाला. साधो? राक्षस असा राक्षस, यशवंत म्हणाला. सीताराम बाळ्याचे लाडकरी. शेती बेती फारशी नसतानाही त्याने त्याला हौसेने पाळला होता. बाळ्याचा जन्म हा याच गोठ्यातला. त्याच्या दृष्टीने बाळ्या फार पायगुणी होता. जन्माला त्याच वर्षी बावकीतली रखडलेली जमीन केस सीतारामासारखी झाली होती. त्यामुळे तो पायगुणी बाळ्याची खूप काळजी घे. कुठे अंगावरच्या गोचड्या शोधित बसे, कुठे घासून चोळून त्याला सतत आंघोळ घाली, कुठे त्याच्यासाठी झाडाच्या हिरव्यागार डाळ्या गवत मुद्दाम कुठून तरी शोधून आणे. सीताराम डासांसाठी घरात नाही पण गोठ्यात दररोज संध्याकाळी धुमी घाली. असं तो काय काय करीत राही. अगदी काहीच नसेल तरी तो त्याच्या मानेखाली खाजवीत बसलेला हमखास दिसेल. यशवंताच्या तगात्यापुढे सीताराम नेहमीच कानाडोळा करीत आला. सीताराम 2 दिवस आजारी पडला तेव्हा सोडलेल्या बाळ्याला दावणीवर आणता आणता यशवंताचे टाके ढिले झाले होते. आजही यशवंत नको नको म्हणत असताना सीताराम बाळाला घेऊन खाली ओढावर आला होता. अंगात कणकण होतीच, अशक्तपणाही होता. ओढावर येताच बाळाला सोडून तो आंघोळीसाठी म्हणून पाण्यात उतरला. पण पाण्यात डुंबत असताना अंगातली ताकद उतरून जात असल्याचं त्याच्या ध्यानात आलं. तसा तो बाहेर येऊन थकून दगडावर बसला. पाण्यातले छोटे छोटे मासे त्याच्या पायाला गुदगुल्या करीत होते. हळूहळू त्याच्या डोक्यात काहीतरी चढू लागलं. डोळ्यावर प्रचंड ताण येऊन समोरचं अस्पष्ट दिसू लागलं. त्याला प्रचंड अस्वस्थ वाटू लागलं. छातीत एकदम धडधड वाढली. एकदम धाप लागून बघता बघता सीताराम बसलेल्या दगडावरून खाली पाऊलभर पाण्यात लवंडला. अर्धा पाण्यात व अर्धा वर असा निश्चित पडला. त्याचं तोंड अर्धवट पाण्यात होतं. पाण्यातून त्याचे सताड उघडे डोळे वरचा सूर्य पाहत होते. अगदी स्थिर न हलता. बराच वेळ गेला. इकडे बाळ्याचं चरून झालं होतं. पोट भरलेला बाळा खरं तर गोमाशाने वैतागला होता. तो थांबला. नाक फेंदारून हवेत वास घेतला. शेपटी उडवून मान खाली दाबून त्याने हलकेच एक उडी घेतली व तो थोडा उधळल्यासारखा झाला. इकडे तिकडे ओल्या मातीत धुशा मारून तो थोड्याच वेळा स्थिर झाला. त्याची नजर सीतारामाकडे वळली. तो काही क्षण एकटक समोर पडलेल्या सीतारामाकडे पाहू लागला. दुसऱ्या क्षणी एक हलका ढेकणा देत डुलत डुलत सीतारामाच्या दिशेने निघाला. त्याने जवळ येताच पाण्यात पडलेल्या सीतारामाचा वास घेतला. परत नाक वर फेंदारलं आणि आतल्यात एक ढेकणा देऊन त्याने सीतारामाला आपल्या मुस्कुरीने हलकेच ढकलल्यासारखे गेले. तसा सीतारामाचा निष्प्राण देह पाण्यात उतरणा झाला. परत एक ढेकणा देत त्याला सुलटे करीत आपल्याकडे हलकेच ओढल्यासारखे केले. सीतारामाचा देह वेडावाकडा झाला. बाळ्या पाण्यात पडलेला सीतारामाला उठू पाहत होता. पण सीतारामाचा निर्जीव देह चिखलात लोळत राहिला. शेवटी बाळाने नाद सोडला. थोडा वेळ तो तसाच शांत उभा राहिला आणि काही वेळाने सीतारामाच्या बाजूलाच बसला आणि संत रवंत करीत राहिला. त्याच्या बाजूला सीतारामाचा अर्ध्या चड्डीतला कृश देह पिळवटलेल्या अवस्थेत वाकडा तिकडा होऊन अर्धवट चिखल पाण्यात पडून होता. ऊन चढत होतं. पाण्याचा संत खळखळाट तेवढा ऐकू येत होता. मगापासून तो कुठेतरी ओरडणारा तांबट पक्षी आता गप्प होता. ओळाकडच्या गारव्याला आता थोडी ऊब येऊ लागली होती. दुपारची ओळाकाठची शांतता आणखीनच गडद होत गेली. एखादा कावळा करकरत होता. कणकीची बनं सळसळत होती. सीतारामाचा देह उन्हात पडून होता. अंगावरचा चिखल देखील वाळून गेला होता. बाळा तसा शांत बसून होता. दुपारी माणसं शोधत आली. ओळाकाठी पडलेल्या सीतारामाला घाईघाईने उचलून घेऊन गेली. त्यांच्या मागून बाळाही शांतपणे घरी गेला. त्या संध्याकाळी यशवंत स्मशानातून आल्या आल्या गोठ्यात गेला. आज बाळ्या खूपच शांत दिसत होता. कधी नव्हे ते आज त्याने अनोळखी माणसांकडून विना तक्रार डावे गळ्यात अडकून घेतले होते. त्यापासून तो दावणीवर गप्प उभा होता. यशवंताने एक मजबूत कणकेचा दांडा शोधून आणला व तो बाळ्याकडे गेला. काही क्षण तो त्याच्याकडे पाहत उभा राहिला. बाळ्याकडे पाहत असताना हळूहळू त्याच्या डोक्यात संताप जमा होऊ लागला. त्याला असह्य झाले तसे त्याने त्वेषाने बाळाच्या पाठीत दांडा घातला. अचानक बसलेल्या फटक्याने बाळा हबकला. एकदम शेण टाकून पाठ वाकडी करून तो भिंतीला चिकटूनच उभा राहिला. पण आता यशवंत थांबणार नव्हता.
तो त्याला त्वेषाने मारझोड करू लागला. मिळेल तिथे मारू लागला. बाळ्या खुंटावर गरगरत राहिला. दाव्याला हिसडे देत राहिला. यशवंता शिव्या घालीत दात ओठ खात मारीतच होता. फटक्या फटक्याबरोबर यशवंताचा राग चढत गेला आणि मार चुकवण्यासाठी बाळ्या खुंट्याभोवती एकाच जागेवर गरगरत उधळत राहिला, ओरडत राहिला. ते एकूण माणसे जमा झाली. कोणी बेभान यशवंताला आवरू पाहत होतं, पण यशवंताच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. तो रडत ओरडत दांडा मोडला तरी मिळेल तिथे त्याने तो आता बाळ्यावर तुटूनच पडला होता. हिसडे मारून मारून बाळ्याच्या गळ्याभोवतीची कातडी दाव्याने फाडली गेली होती. ही आरडाओरडा ऐकून यशवंताची आजी धडपडत गोठ्यात आली. हा प्रकार पाहून तर ती हपकूनच गेली. ती डोकं धरून खालीच बसली. अरे यशा, नको मारू रे. अरे मुख्याचा नवरता, ऐक रे. ती ओरडू लागली, पण यशवंत ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या अंगात राक्षस संचारला होता. अरे यशा, मरात तो. बाळ्याच्या पाठीवर बसणारी जीव घेणे फटके बघून म्हातारी कळवळून बोलत होती. मराकच होयो, मराकच होयो. बाबाक ह्यानाच लोळवून लोळवून मारलो हा व्हाळार. हो माय हो, मराकच होयो. यशवंता संतापाने ओरडला. नाही रे, नाही रे, घरातला जनावर ता नाही रे तसा करूचा. ऐक यशा, माझी शपथ असा तू काय ऐक. म्हातारी कळवळून ओरडत राहिली. नाही काय, ह्याचे पुढचे पाय बघ, बघ बघ कसे चिखलान लोळले. बघ, ह्यानाच मारलो हा माझ्या बाबाक लोळवून भाळार. हो माय हो, मराकच हो. हो मिळो तो मराकच होयो. चिखलान माकलेले खूर पाहून बाळ्याने चितार मला ओढ्यावर मारला या यशवंताला तीळ मात्र शंका उरली नव्हती. अंगात राक्षस संचारलेल्या 30 वर्षाच्या तगड्या यशवंताने दात ओठ खात त्वेषाने आणखी एक जबरदस्त प्रहार बाळ्यावर केला. बाळ्याच्या उभ्या शिंकावर तो मजबूत दांड्याचा आडवा फटका बसतात मस्तकातून उठलेल्या त्या जीवघेण्या वेदनेसरशी बाळ्याने यावेळी दाव्याला जबरदस्त हिसळा दिला. आतापर्यंत टिकलेले ते मजबूत दावळ यावेळी मात्र फाटकन तुटले. मगाधर दाव्यावर प्रचंड मार खात असले ते रक्ताळलेलं जनावर एकदम मोकळं झालं, उधळलं व पुढच्या क्षणात ते गोठ्यातून सुसाट बाहेर पडत बाहेरच्या काळोखात नाहीसही झालं. लोक भयचकित होऊन हा प्रकार पाहत होते. यशा, तू राक्षस, असे राक्षस. रक्ताळलेल्या बाळ्याला दावत ओढून नाहीसं होऊन पाहून म्हातारी बेंबीच्या देठापासून ओरडली आणि रडू लागली. भेदरलेली लोक मागच्या मागे पांगली. कोट्यातली इतर हबकलेली भेदरलेली जनावरं डोळे फाडून बाहेर बाळ्या गेल्या त्या दिशेला अंधारात बघत उभी होती. जणू एखादा प्रचंड कडा ढासळून गेल्यानंतर ती शांतता होती. घामाघूम झालेला यशवंता धुमसत गोठ्यातून घराबाहेरच्या पेळेवर येऊन बसला. त्याचा राग शांत होत होता, पण त्याच्या मनात रागाच्या जागी आता एक विचित्र पोकळी निर्माण झाली होती. येणारे कड आवरच यशवंत अंधारात गप्प बसून होता, पण एकाएकी त्याचा बांध फुटला आणि तो ढसाढसा रडू लागला. यशवंता त्या अंधाऱ्या पेळेत कितीतरी वेळ बसून होता. रात्र चढत होती. दुसरे दिवशी सकाळी शेजारचा नंदू ओरडत आला. यशा, तुमचं बाळो व्हाळार पडलो हा. यशा काका, तुमचं बाळो व्हाळार पडलो हा. धास्तावलेला यशवंत तसाच लागोलाग व्हाळार गेला. सीताराम पडला होता त्याच्या थोडंसं खालच्या बाजूला, जिकडे कोंडीची खोली संपून उथळ पाण्याला कळकळाट होई, तिथेच कडेला बाळ्या निश्चित पडला होता. त्याच्या त्या मुळापासून उखडलेल्या शिंगातून वाहणारं रक्त हलकेच पाण्यात मिसळत वाहत होतं. 4-5 पांढरे ढोक बाळ्याच्या निष्प्राण देहावर गोचिड शोधित फिरत होते. इकडे बाळ्याच्या त्या निष्प्राण शरीराकडे पाहत उभ्या असणाऱ्या यशवंताच्या डोक्यात, यशा, तू राक्षस, असे राक्षस. त्याचा आजीचा आवाज घुमत होता आणि तो दूर कुठेतरी तांबट पक्षी परत ठोक ठोक करून ओरडत होता. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि किरात चॅनलच्या नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.